कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डोळे झाकून तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मला अंधळी समजू नकोस। टीव्हीच्या देवात स्त्रियांना फसवत होतात। अरे मग ती तुळजाभवानी आई पण कशी सहन करणार होती तुला? तिनेच तुझा खरा मुखवटा माझ्या समोर आणला। योग्य मार्गावर तिनेच मला आणलं आणि सूर्यासारखा निस्वार्थी मित्र दिला। हे तुझा मला माफ कर, माझं चुकलं। रावणाचा वध करायचा असतो, त्याला माफ नसतं करायचं। तुमचं माझ्यावर प्रेम होतं ना? मला माहिती आहे मी तुम्हाला फसवलं। प्लीज मला माफ करा। सांगा याला, बाई एखाद्याला प्रेमाने जिंकू शकते तसा राक्षसाचा वधही करू शकते। राहिला मानकरी नाही, म्हणजे आता मानकरी आहे, आम्हीच मान दिलेला आहे। त्यात देवाचा माणूस आहे म्हणल्यावर थांबावं लागणारच म्हणा, काय हरकत नाही। याची एवढी लायकी वाढली का आपल्याला वाट बघायला लावणार? सूर्याला तुमच्या दोघांच्याकडे बघून असं वाटतंय की जणू राम सीताच वनवासातून आलेत। सूर्या, माझ्या आयुष्यात आलेल्या रावणाचं मी आज माझ्या मनातून कायमचं दहन केलं। आता तू या रावणाचं दहन कर।
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना. तुला पण खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा. कशाची सुखी राहते. आयुष्याचा समजा गुंता करून ठेवलाय हिने. सुटला तो गुंता. आता यापुढे सिद्धार्थ माझ्या आयुष्यात कधीच नसेल. म्हणजे मी सिद्धार्थची वाट बघत होते, पण तुळजा, सिद्धार्थनं तुला फसवलंय. तुला दिलेलं लग्नाचं वचन पण खोटं होतं तुळजा. कधी करायचं आपण लग्न? इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. सिद्धार्थ, ओह सॉरी, तुम्ही सिद्धार्थ बरोबर आलात का इकडे? कुठे आहेत डॉक्टर सिद्धार्थ? म्हणजे सूर्या खरं बोलत होता. वचन दे की त्या नराधमाला तू माझ्या समोर जिवंत आणशील आणि माझ्या पायाशी टाकशील. सूर्या सोबत होता म्हणून या दलदलीत जाण्यापासून मी वाचले. तुळजा, लई आनंदाची बातमी दिलीस आज दसऱ्याच्या मुहूर्तावर. लई बरं वाटतंय बघ. आता सगळी चिंताच मिटली. आई, हे सगळं सूर्यामुळे झालं. सूर्य हाच तसा, ज्याच्या आयुष्यात जाईल त्याच्या आयुष्यातला अंधार कायमचा मिटवून टाकेल. तुझं बी आयुष्य उजळून टाकल ते. बघच तर त्याची साथ कधी बी सोडू नकोस. अक्का, मला माहित आहे तुम्हाला तुळजाबरोबर लई बोलायचंय, पण आपल्याला आता निघायला पाहिजे. मालकांनी जर बघितलं तर लई अवघड होईल. खरं आहे तुळजा, येतो आम्ही. तू सुखी राहा आणि सूर्याचे उपकार कधी बी विसरू नकोस. हो, काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.